श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या रविवारी आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. कारण की हा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी कोणताही शुभ योग बघण्याची गरज नाही. अगदी तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायचं असेल किंवा त्या व्यतिरिक्त काही खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण एखादी वस्तू खरेदी केली तर त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होत असते. त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण मीठ, धने आणि माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता. यामुळे देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये राहते व आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते. असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घरामधून निघून जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात करतो. तसेच कापणीचा सण म्हणून ही ओळखला जातो. अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात. आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. मग आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, तसेच एक कापराची वडी देखील कुस्करून टाकायची आहे, गुलाबजल, गंगाजल टाकायचं आहे आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचे काही उपाय करायचे आहे. मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल. आता आंब्याच्या पानांना एवढं महत्त्व का, तर एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते. तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा 3रा डोळा उघडला होता आणि यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले. पण कामदेव आंब्याच्या झाडावर बसल्यामुळे आंब्याचे झाड देखील जळायला लागले. पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला. तरी पण भगवान भोलेनाथ हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले. त्यानंतर आंब्याचे झाड संपूर्णपणे हिरवेगार झाले आणि त्यानंतर भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आपण आंब्याच्या झाडाची जर पाने आपल्या दरवाजाला लावली तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तसेच जिथे आंब्याची पाने असतात तिथे सुख, शांती, समृद्धी, माता लक्ष्मी देखील असते. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे. आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या, पाने, फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते. आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहे. आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते. आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात. आता याच आंब्याच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे. आता या दिवशी आपण आंब्याची 11 पाने तोडून आणायची आहे. आता आंब्याची पाने घेताना त्याला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर अशी पानं घ्यायची नाही किंवा सुकलेली पानं असतील, खराब पानं असतील तर अशी देखील आपण आंब्याची पाने घ्यायची नाही. आपण हिरवीगार आणि छान आंब्याची पाने 11 आणायची आहे. आता घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता आपल्याला 11 सफेद फुले किंवा 11 पिवळी फुले, लाल फुले घेतली तरी पण चालेल. फक्त आपण 11 कोणत्याही रंगाची फुले घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण तोरण बनवायला घ्यायचं आहे. 1 आंब्याचं पान आणि 1 सफेद फूल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे आपण 11 आंब्याची पाने आणि 11 फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि या कुंकुवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात। तसेच आपण प्रत्येक फुलाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता हे जे काही तोरण आहे तर ते तोरण आपण थोड्या वेळ देवघरामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आता हे तोरण आपण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। यामुळे घरामध्ये कोणतीही व्यक्ती आली तर ती घरामध्ये फक्त सकारात्मकता घेऊन येईल आणि आंब्याच्या पानांचं तोरण जर दरवाजावरती असेल तर आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येते। आपली अडलेली कामे देखील मार्गी लागतात। आता यानंतर आंब्याच्या पानांचा आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी देखील आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे। घरामध्ये गंगाजल असेल, पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका। ही पाने स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर आपल्याला एकावर एक आंब्याचं पान ठेवायचं आहे। अशा प्रकारे 11 आंब्याची पाने एकावरती एक ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला सुती दोरा घ्यायचा आहे आणि ही आंब्याची पाने आपण त्या सुती दोऱ्याने बांधायची आहे। सुती दोऱ्याने बांधल्यानंतर आपण थोडीशी मध घ्यायची आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तुमच्या इथे जिथे पण भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा तिथे जाणे शक्य नसेल तर घरीच तुम्ही शिवलिंगावरती देखील ही पाने अर्पण करू शकता। आता सर्वात प्रथम मंदिरामध्ये गेल्यावरती आपण नंदीचं दर्शन घ्यायचं आहे। नंदीचा जो उठता पाय आहे त्यावरती आपण पाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपण आतमध्ये जायचं आहे। आतमध्ये गेल्यानंतर भगवान भोलेनाथांना आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे। पंचामृताने अभिषेक करू शकता। तसेच भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे, मग धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल किंवा इतर कोणत्याही वस्तू असतील, मग बेलपत्र असेल, तसेच चंदन भस्म देखील लावायचं आहे। भगवान भोलेनाथांना साज शृंगार देखील अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे सफेद रंगाची फुले भगवान भोलेनाथांना तुम्ही अर्पण करू शकता। आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करायची आहे। आपल्याला जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या वस्तू तुम्ही भगवान भोलेनाथांना आवर्जून अर्पण करायच्याच आहे। आता अर्पण करून झाल्यानंतर आपण जी काही आंब्याची पाने घेतली होती ती सुती दोऱ्याने बांधलेली आहे। आता ही आंब्याची पाने आपल्याला मधामध्ये बुडवायची आहे। मधामध्ये बुडवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो, मेहनत करतो, मेहनतीचे फळ मिळत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे। त्यानंतर ही पाने हातामध्ये असतानाच आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। अगदी तिथे बसून आपण 108 वेळा देखील हा मंत्र जप करू शकता। मंत्र जप करून झाल्यानंतर ही आंब्याची पाने आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। पण आता शिवलिंगावरती अर्पण करत असताना आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे। शिवलिंगावरती जी काही अशोक सुंदरीची जागा आहे तिथेच आपल्याला ही फुले अर्पण करायची आहे। आता अशोक सुंदरी ही भगवान भोलेनाथांची पुत्री आहे। आपण इथे अशोक सुंदरीच्या जागेवरती आंब्याची पाने जर अर्पण केली तर आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते। पण त्याचसोबत आपल्यावरती कर्ज असेल किंवा दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते। आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता शिवलिंगावरती आपण आंब्याची पाने अर्पण करताना शक्यतो प्रदोष काळ असेल त्या प्रदोष काळामध्ये आपण आंब्याची पाने शिवलिंगावरती अर्पण करण्याचा प्रयत्न करावा। कारण की प्रदोष काळामध्ये जर भोलेनाथांची सेवा केली तर भोलेनाथ हे अतिप्रसन्न होत असतात। तसेच या दिवशी आपण जेव्हा आंब्याच्या झाडाजवळ जाणार आहोत तर आंब्याच्या झाडाला देखील आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे। आंब्याच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा, मनोकामना आंब्याच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे। तिथे जरी आपली इच्छा व्यक्त केली तरी पण आपली इच्छा पूर्ण होते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।